नमस्कार मित्रांनो, आज एकविरा शर्यत घाटावर दत्ताशेठ गबू साबळे सरपंच करंजगाव येथील सरपंच या बैलाकडे आपण आज मुलाखतीसाठी आलो आहे. मित्रांनो, आज शर्यत घाटावर सरपंच बरोबर छोटा लक्ष हा घरचा साज धावणार आहे. तरी आपण बोलूया मालकांशी. दादा नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रकाश पोपट साबळे. साबळे. दादा बैलाचं नाव सांगा. आपल्या बैलाचं नाव पब्लिक किंग सरपंच. आणि दादा आज सरपंचचा पेहरा कोणा संघ आहे? आज कोंडेंचा लक्ष आहे, छोटा लक्ष. दादा आपला सरपंच आज ह्या चालू सीजनला 2025 कितवा घाट आहे 2025चा? आता जेवढे घाट झाले तेवढ्या घाटाला बैल पळालेला आहे. सगळ्या घाटांना बैल फायनलला राहिलेला आहे. फायनलला आहे सगळ्या घाटांना फायनल. दादा कुठल्या आत्ता ह्या वर्षी बैल पळाला कुठल्या बैलांबरोबर? बैल पळाला बाबरा वायकर यांचा ताज, परत नामदेव कोंडे यांचा छोटा लक्ष, परत अमित नाना गायकवाड यांचा सोन्या, एवढ्या बैलांसोबत पळाला. ह्या वर्षाचा कुठला गुलाल तुम्हाला खास वाटला? ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचं एक मैदान झालं इथं. त्या ठिकाणी 2 नंबर फायनल केली होती. अच्छा, वडगावला इथं झालं होतं. कुठं ते पिंपळकुट्याला. हा 2 नंबर फायनल. कोण होतं दादा पिंपळकुट्याला? त्यावेळेस बैल ताज होता. अच्छा दादा, आज लक्ष बरोबर धावणार आहे? आज लक्ष बरोबर धावणार. दादा तुमचं बैलाचं शर्यत घाटाचं नियोजन कोण करतं? नियोजन आम्हीच करतो, स्वतः मालकच करतो, किंवा आमच्या सोबत असणारे सगळे पोरं बिर एकजुटीने एका विचाराने नियोजन होतं बैलाचं. बैलाचं घरी कोण नियोजन बघतं? बैलाचं घरी आम्हीच बघतो. घरचे सगळे घरी मारतो का? घरी मारतो का जातो, सगळीकडेच मारतो. मैदानात जसा असतो तसा तो घरी पण अग्रेसिव्ह असतो. दादा आता ह्या वर्षी बैल किती वय झालंय? बैलाचं वय किती असेल आता? एक 6-7 वर्ष असेल. 6-7 वर्ष. किती वर्ष धावतोय बैल? बैल आता काय, प्रत्येक बैल ह्याच्यानुसार धावतो, त्याला जेवढा हे भेटेन त्याच्यानुसार धावतो. आता पळन तोपर्यंत पळन. नाही, किती वर्ष झालं धावतोय? हा का, आता 6 वर्ष आला पळतोय ना. 6 वर्ष. 6 वर्षात किती फायनल दादा? 6 वर्षात अशा भरपूर फायनल झाल्यात. गेल्या वर्षी अख्ख्या सीझनला फायनलच झाल्या. या वर्षी पण 1 नंबरच्या 3 फायनल झाल्या. एक बाजगाव आता चालूला एक 15 दिवसापूर्वी घाट झाला. 15 दिवस महिन्यात तिथं 1 नंबर फायनल केली होती छोटा लक्ष सोबत. लक्ष बरोबर. दादा तुमच्या बैलाचा जॉकी कोण आहे? गाडी कोण आणतो? गाडी आमचा राहुल कुटे, परत कार्तिक पडवळ, परत अजून कोण, अविनाश साबळे. आता आहेत का? आता कोण आहे का? आज ड्रायव्हर आधी कालेकर. आता इथं कोण आहे का? इथं नाही ड्रायव्हर. दादा सुट्टीला कसा बैल आहे? सुट्टीला बैल त्रासच करतो. सुट्टीला अग्रेसिव्ह व्हायचे. 5,000 धरून त्याची सुट्टी करायला लागते. सुट्टीला काय शांत उभं राहत नाही. सुट्टीला पुढे जास्त आहे का? म्हणजे धावण्याचं कसं आहे? धावणे फक्त त्याचं सुट्टीला फक्त सुटायची वाट बघत असतो तो. आता त्याचा असं मागं बिगसर नाही, ते काय नाही. फक्त तो पुढे धाव घेण्याच्या ह्याच्यात असतो, बाकी काय नाही विषय. अच्छा दादा, बैल इतका चांगल्या पद्धतीने ठेवला. बैलाचं म्हणजे खाणं बिणं असं काय काय असतंय घरी? काय आपलं साधं जे बैलाला असतं ते खाते, आपलं डाळी बिळी हे ते खुराक, परत कडवा. अच्छा, वली वैरण नाही का? वल्ली वैरण तर नाही घाली शक्यतो, कडबाच घालतो. कडबा घालता. दादा पुढचं नियोजन कोणाबरोबर असणार? पुढचं नियोजन आता घाटांनुसार पुढं जसं जसं पैरे भेटत जातील तसं तसं नियोजन करायचं. शक्यतो जर ठरलेलं कोणत्या घाटाचं नियोजन नसतं, प्रत्येक घाटाला. बरं दादा, आज आपला बैल सेकंद घाटावरच धावताना दिसतोय. तुम्ही बिनजोडला वगैरे कधी पळवलं का? बैल बिनजोडला नाही पळवलेला, पण मैदानामध्ये आम्ही एकदा बैल घातला होता. तिथं सुद्धा घाटाला बैल राहिला होता. पण त्यानंतर आपले सेकंद घाटी आपला खेळ आहे, तर ते खेळ सोडून आम्हाला वाटत नाही की आम्ही दुसरी कुठं असा बैल पळवा असं. त्यामुळे बैल काही कुठं पळवला नाही. अच्छा, घाटाला नाही पळवलं? नाही, बैल पळवू शकतो सगळीकडे, फक्त बैल आम्ही इकडे सेकंद घाटावर पळवला आहे. अच्छा, बैल ऍक्च्युली म्हणजे तुम्ही काय पाहून घेतला? बैलाचा विषय असा आहे की बैल पब्लिकवर 100% पळतो. आता असं म्हणलं ना, आपल्या इथं मावळा ज्या ठिकाणी घाटाला पब्लिक आतमध्ये आहे, ज्या घाटाला पब्लिक अंगावरती बैलाच्या लागणार ना, त्या ठिकाणी बैल 1 नंबर फायनल करणार का? तर बैल तिथं 1 नंबर फायनल करणार आहे 100%. बैलाची खासियत एवढी, जेवढा पब्लिक तेवढा बैल पाळणार. दादा नमस्कार. दादा तुम्ही आज सरपंच बरोबर आलात
म्हणजे सरपंचचं काय विशेष आवडतं तुम्हाला की तुम्ही प्रत्येक घाटावर सरपंच बरोबर येता? बोला. सरपंच जेवढा घाटाला पब्लिक असेल तेवढा जास्त पळतो. अच्छा. ज्या ज्या घाटात पब्लिक आतमध्ये असेल त्या घाटात सांगून फायनल करतो. अजून काय विशेष काय वाटतं तुम्हाला सरपंचमध्ये? सरपंच म्हणजे सरपंच आल्यापासून आम्हाला घाटामध्ये लय मान मिळालाय. सरपंचने आमच्या गावचं लय मोठं नाव केलं. बरं, एकदा तुझं नाव सांग संपूर्ण. माझं नाव देवीदास साबळे, साबळेवाडी. साबळेवाडी. बैल आणि तुमचे साबळेवाडी हे असे कशी गावात तुम्ही येताना काय त्रास वगैरे करतो का जाताना येताना? जाता येताना काय त्रास नाही करत. एक जण पुढे एक जण मागे. फक्त त्याचा विषय एवढाच आहे की तो तोंडाला पुढे धरून देत नाही. त्याच्या पुढे एक जण चालला, मागे एक जण चालला तर बैल माणसा मागे आरामात खाली जातो. फक्त खाली झुपायला थोडासा फोर्स लावत असतो सुट्टीला. त्याच्या व्यतिरिक्त बैल काय त्रास करत नाही दुसरा. आणि आमचे सुट्टी मेकर हे महिलांना फुटपडे आणि सुट्टीला कंटिन्यू येत असतात. त्यांनी सुट्टी केल्यानंतर बैल त्यांना जास्त त्रास पण करत नाही. त्यांना बैल व्यवस्थित उभा राहतात. आणि ड्रायव्हर कोणी? ड्रायव्हर अधिकालीकर असतात, कधी कधी राहुल कुठे असतात. हे करतात का? आता आज तुम्ही वेळात वेळ काढून घाटावर मला छोटीशी बाईट दिली. धन्यवाद. इकडे चल, इकडे चल. व्हिडिओ मध्ये घ्या ना. मित्रांनो, साबळे सरपंच यांचा सरपंच हा बैल आज एक वेळा शर्यत घाटावर आला आहे. मित्रांनो, आज सरपंच बरोबर छोटा लक्ष हा त्यांचा घरचा साज धावणार आहे. धावला का? धावणार आहे. धावणार आहे. धन्यवाद. आता आज तुम्ही वेळात वेळ काढून घाटावर मला छोटीशी बाईट दिली. धन्यवाद. मित्रांनो, बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.